नमस्कार, मी चंद्रकांत जाधव संविधान पर्व न्यूज या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे। आज आपल्या नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या कार्यालयावरती भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष संजय भवारी आणि त्यांचे बांधव आदिवासी पाड्यातील विविध समस्यांना धरून या नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या कार्यालयावरती आंदोलन करत आहेत। तर आपल्यासोबत आहेत संजय भवारी आणि त्यांचे कार्यकर्ते, तर त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। साहेब नमस्कार। आज आपण इथं नवी मुंबईच्या कार्यालयावरती उपोषणात आमरण उपोषणाचा इशारा आपण जो दिलेला आहे, तर आपल्या काय काय समस्या आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांना आम्ही आज वंदन करून या ठिकाणी आमरण उपोषणाला आमच्या समाजासह आम्ही बसलेलो आहोत। प्रत्येक नवी मुंबईतले पाड्यातले कार्यकर्ते, समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही 2 मार्च महिन्यामध्ये 15 तारखेला एक महापौरांना निवेदन दिलं होतं की आमच्या पाड्यामध्ये विकास कुठल्याही प्रकारचा झालेला नाही आहे, कुठल्याही प्रकारची योजना आलेली नाही आहे, सर्वांगीण विकास हा आदिवासी समाजात झाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही अनेक निवेदन दिलं होतं, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिला नाही। त्यासाठी आम्हाला ही आज आंदोलनाची वेळ आली। या अगोदर कधी कधी आपण ते दिवशी पत्रव्यवहार केलेला, काय सांगितलं आपण? गेल्या वर्षी पत्रव्यवहार केला होता, या ठिकाणी मी तुम्हाला पत्रही दाखवतो। 1/8/2025 रोजी आम्ही माननीय आयुक्तांना पत्र दिलं होतं। आदिवासी समाजातील लोकांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून काय काय मागणी आहे? आपली महानगरपालिकेकडे 25 मागण्यांची एक यादी दिलेली आहे। त्या 25 याद्या ह्या पुढीलप्रमाणे मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी वाचून जातो। खूप मोठी लिस्ट आहे। चालेल, प्रमुख मागण्या काय काय? प्रमुख मागण्या आमच्या आदिवासी समाजासाठी घरकुलची योजना, जो आमचा अधिकार आहे, घटनेने दिलेला आम्हाला अधिकार आहे, त्या अधिकाराचं पालन व्हावं आणि आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये प्रत्येक पाड्याचं सर्वेक्षण व्हावं, सर्वेक्षण होऊन त्या ठिकाणी त्यांना घरकुलची योजना राबविण्यात यावी। त्याचबरोबर आज नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतः प्रत्येक समाजाचं, प्रत्येक राज्याचं भवन आहे, पण आमच्या आदिवासी समाजाचं नवी मुंबई महानगरपालिका 95 वर्ष झाली, 95 पासून स्थापन झाल्यापासून कुठल्याही प्रकारचं भवन या ठिकाणी नाहीये। त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक पाड्यामध्ये समाज मंदिर असायला पाहिजे होतं, समाज मंदिरही नाहीये। समाज मंदिर जे आहेत आमच्या आदिवासी बांधवांनी स्वतः बांधलेली आहे, त्यांची आज परिस्थिती येऊन पहा काय त्या समाज मंदिराची परिस्थिती काय आहे। त्याचबरोबर शिक्षण, रोजगार, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये रोजगाराच्या बाबतीमध्ये आमचे आदिवासी बांधव हे मूळ निवासी आहेत, कातकरी, वारली ही या ठिकाणचे मूळ निवासी आहेत, त्यांनाही नोकरीमध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे का? महानगरपालिकेमध्ये झाडू व्यतिरिक्त आमचं एकही आमचा समाज बांधव, आदिवासी बांधव या ठिकाणी नोकरीला नाहीये। कंत्राटी पद्धतीमध्ये परमनंट याच्यामध्ये आमच्या आदिवासी बांधवाची महिला लागली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर 1995 पासून जर आदिवासीसाठी कुठला निधी असेल, तो कसा खर्च झाला असेल, त्याचं ऑडिट झालं पाहिजे, त्याचं लेखापरीक्षण झालं पाहिजे, ही मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत। तर या आदिवासी बांधवांच्या या मोर्चाला न्याय सिटी समितीच्या अध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव या सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत। तर त्यांची प्रतिक्रिया काय आपण जाणून घेऊ। सर्वांना क्रांतिकारक जय हिंद। मी ॲडव्होकेट निकिता चंद्रकांत जाधव, न्यायसाठी समितीची संस्थापक आणि कायदेविषयक सल्लागार म्हणून यांच्या इथे चाललेल्या आमरण उपोषणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे असं मी जाहीर करत आहे। मुख्य गोष्ट तर भारतीय संविधानातील कलम 46 अन्वये इथल्या दुर्बल आणि शोषित घटकांना त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक हितांचे संरक्षण करण्याचे प्रमुख निर्देश ही तरतूद भारतीय संविधानाने दिली असून देखील इथल्या समाज बांधवांना रस्त्यावर उतरून मागणी करावी लागते, ही खूप मोठी शोकांतिका आहे। आणि म्हणूनच इथल्या महानगरपालिकेला मी विनंती करत आहे की त्यांनी इथल्या समाज बांधवांच्या ह्या मागण्यांची नोंद घ्यावी, नाहीतर याच्या पुढे आम्ही असंविधानिक मार्गाने ह्यापेक्षाही मोठा आमचं म्हणणं असं आहे का आम्हाला घर नाही आहे चांगले, पाणी नाही आहे व्यवस्थित, 2-2, 3-3 दिवस एक वेळा येत नाही पाणी, तर आम्हाला पाणीचं पण अडचण होते आणि बाथरूम नाही, काही नाही, चांगल्या गटारी नाही। तर आमचं काय मागणं आहे का चांगलं आम्हाला रूम बांधून द्यावं। एवढे वर्ष झालं आम्ही वर्षोनवर्षे तिथं आमचे आईबाप राहत होते, तेव्हा पूर्वीपासून आम्ही पण आता तिथंच राहतो। तर आमच्या काय मागण्या आहेत ते आमच्या पूर्ण करायच्या शाळा